श्री स्वामी समर्थ महाराज आणि सिद्धिविनायक गणपती यांच्यामध्ये असं काय घडलं जे तब्बल 21 वर्षानंतर सत्य घटनेत उतरलंय। श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आणि सिद्धिविनायक गणपती यांच्यामधील कहाणी पाहणार आहोत। सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे असे सांगितले जाते। मुंबईतील सिद्धिविनायकाचा महिमा अगाध असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। सिद्धिविनायकाला मनापासून आर्तसाद घातली तर तो भाविकांच्या हाकेला धावून येतो, नवसाला पावतो अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे। सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे। ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकाची एक कथा सांगितली जाते। सिद्धिविनायकाचे असीम भक्त असलेल्या रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या आराध्यासाठी मागितले आणि 21 वर्षांनी चमत्कार घडला। स्वामींचा शब्द खरा झाला अशी एक कथा सांगितली जाते। सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बाप्पाचा नामघोष करण्यासह स्वामींचेही स्मरण करावे असे सांगितले जाते। सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून उजव्या हातामध्ये कमळ व वरील डाव्या हातात अंकुश आहे। खालील उजव्या हातात मोत्यांची माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेलं पात्र ठेवलेलं आहे। गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उदरावर उजवीकडे रुळणारा सर्पहार आहे। दोन्ही बाजूंना रिद्धी सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत असल्याप्रमाणे दिसतात। तसेच सिद्धिविनायकाच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकराच्या तृतीय नेत्राप्रमाणे भासतो असे म्हटले जाते। स्वामी समर्थांचे परमभक्त रामकृष्ण जांभेकर महाराज श्री गणेशाचे आणि गायत्री मंत्राचे हे खूप मोठे भक्त होते। त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती असे म्हटले जाते। अक्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते। एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्ण तुला काय हवे असे विचारणा स्वामींनी केली। परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही। ते स्वामींना म्हणाले की स्वामी मला काही नको, तुम्हाला काही द्यायचं असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या। जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले। लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले। ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वर भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील। अशा एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या। ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली। गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय, अशी सिद्धीतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे असा आदेश स्वामींनी दिला। त्यातील मुख्य दोन गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य व ज्यांच्या घरात स्वामी असत त्या चोळाप्याच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या। आता उर्वरित दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्या समोर पुरून ये असे सांगितले। जांभेकर महाराजांनी स्वामीने सांगितले तसं केलं। जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले। श्री जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भाकीत केले, 21 वर्षानंतर त्या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या पवित्र स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल। त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल। हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीचा सिद्धिविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला। याशिवाय स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला, म्हणाली की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा, जिथे तू मंदार वृक्षाचे आणखीन एक रोपटे लाव। मंदार वृक्ष इंचाने वाढेल तसे सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल। ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल। स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशीर्वाद दिले। यानंतर भक्तांची संख्या वाढू लागली व लांबच लांब रांगा दिसू लागल्या। स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्ण बुवा जांभेकर मुंबईत प्रभादेवीला आले। प्रथम मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धिविनायक देवाजवळ लावले। त्या ठिकाणी हात जोडून गणपती आणि स्वामींची प्रार्थना केली। स्वामी मी माझे काम केले, आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा।
असे आशीर्वचन मागितले. सिद्धिविनायकासमोर हात जोडून म्हणाले की हे गजानना, स्वामीने दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवत. त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवत. असे साकडे रामकृष्ण बुवांनी सिद्धिविनायकाला घातले. अशा प्रकारे स्वामींचा शब्द खरा ठरला. तब्बल 21 वर्षानंतर मंदार वृक्ष बहरला. सिद्धिविनायक सिद्ध झाला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. आशा करतो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे चमत्कार हे आवडलेच असतील. आपल्याला जर आवडले असतील तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत हा शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती एक आध्यात्मिक प्रवास या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व माहिती वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमचा दिवस चांगला जावो. श्री स्वामी समर्थ.